आणि अशा प्रकारे ब्लॉगची सुरुवात. आमचे मेन ब्लॉगर रेनकोट घेताना बघू शकता तुम्ही. घालताना घेतला विकत घेतला. हा बघा हा दुसरा माणूस घेतोय तो आता कलर चॉईस करतोय. आणि हा बघा त्याचा ऑलरेडी आहे रिलायबल. मी रिलायबल आहे बाबा. रेन फायटर नाहीये माझा. रेन फायटर आहे. रेन फायटरचा प्रमोशनचे पैसे द्या. कितीला प्राइस? 550. आणि हा बघा हा आमचा अरे तुला जो चांगला वाटेल तो घे ना. काय त्यात पण आता काय डिस्कशन करत बसलाय. अरे वेळेला खेळ. हा घे चांगला आहे. परफेक्ट फिट आहे. आणि त्याच्यात बॅग कशी बसवणं मला ते सांग. तुझी बॅग कशी बसवशील? डन बघा लगेच घेतला की लगेच बॅगेला तो कव्हर घेणार आहे ना. काय बोलाल? काय नाही सध्या मी जरा स्टेटस टाकतो. दाखव. ती काय खाली उभी आहे? ती काय खाली उभी आहे? सही. हे आमचे ब्लॉगर रेडी. घाल तू. पाठ पूजा आगे पीछे सगळे. एक्साइटमेंट बघा. पाठ पूजा प्लास्टिक असतं ते फाटलं की मग झालं. मग रेनकोट काय कामाचं नाही. माझं पण तेच झालंय. माझा पहिल्यावाला तेच हे झालं. पहिलं मी आता घालायचो ब्लॅक वाला आतलं. हे आता उलट घालतो. डबल डबल साईड. हे पण डबल साईड आहे. काय बोलू शकता तुम्ही चेन वरूनच समजतंय. याच्यावरती? काय बोलू शकता तुम्ही? हा ते चैन वरून नाही, ते- नवीन खरेदी. पाठ पूजनसाठी नवीन खरेदी. हेच घ्यायला पाहिजे होतं पुढे. हे बघा वरून खालून. उद्या मग कामावर जातो ना हे पुढे घेईन ना. यांचं काय तरी चाललंय. हे बाबा त्याचं बघ काय ते बरोबर तर चाललंय. अरे तू जेव्हा आतमध्ये घाल ना. वर घेशील ना तेव्हा होणार ते बरोबर. हा. शर्ट इन कर. आतमध्ये टाक. हा. बघा किती धावपळ. पाठपूजन. अबे मामाची आहे ना रापाव खाली. कसं होणार लग्नानंतरला काय आपण माहिती. तुम्ही काय बोलू शकता? काय हे माहिती हे घालता आता. नाही येत आहे. एक मिनिट. आता डिसेंबर मध्ये माणूस लग्नाला उभा राहणार आहे तर त्या लग्नानंतर काय होणार आहे मला विचार पडला. त्याच्या जर बायकोचं काय त्याची होणार? कोण बघत असेल तर काइंडली काइंडली ए, इन्फॉर्मेशन आहे त्या बाबतीत. त्याला काय होतं सावध राहा. सावध राहिलं इंग्लिश मध्ये. बी अलर्ट. बी अलर्ट. बी अलर्ट. बी अलर्ट बघा. आपल्या सगळ्यांचं मराठी आणि इंग्लिश लीक होती रे. हे बघा पाय बघा अजून आहे त्याच्यात ठेवले. अरे पाय तर नीट कर. करायच पाय. पिशवी. पिशवी कशाला घेतो? पैसे दिले. हे बघा फुकटची पिशवी पण नाही सोडत. हे बघा आता ती माझी पिशवी आहे. फुकट घे. मी घेतो. दर एक बंद कर. चला आता डायरेक्ट कल्टिश. गाड्या तयार. हे काय आहे? अरे हे ठेवते ना. नाही हो काय हे पिशवी काय रखा है? टकले दिसायला लागले. टकले रे. आदिवासी तेल चालू केलं. आदिवासी तेल. झीप लाव. झीप लाव. झीप दिलीये त्याला. पहिल्यांदाच घालतोय. कधी घातलंय ना त्याने विंची. छत्री पण जीवावर आल्यासारखं घालतो घेतो तो. माझ्या हातात आहे ते बघ. ती पण बघा पहिल्यांदा 3 सीटर घेण्याचे परिणाम बघा. वापरताच येत नाही तो. फाड 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 तू. फाड. ए ओंकार मदत कर रे त्याला. भाऊ पहिल्याच दिवशी फाडत तो. अबे ते आत टाकणं मेल्या. तू पण आहे ना बधीर आहे. हा आता गळा आवळ त्याचा. आता ते बटन बटन लाव त्याची. जी कोणी असेल याची प्लीज बघा. आमच्या माणसाला काही जमत नाही. सगळं त्याला करून द्यावं लागतं. आता बघा चेन पण आम्हीच लावली. असेल जी कोण बघत असेल बिचारीने घ्या. आमच्या भावाला याला सांभाळून घ्या. रेनकोट घ्या. ह्याला धबधब्यात नेतोय हा. तर चालू करूया आपण नवीन ब्लॉगला. आज जातोय आपण अबुदनगरच्या गणराजच्या पाठ जे पूजन सोहळ्याला. आता हे जरा पावसाळी वातावरण जरा जास्त असल्यामुळे तुम्ही बघताय आम्ही लोकांनी रेनकोट घेतलेत. आज पण तसंच झालं की पहिले फुटेजेस आले आणि नंतर ना मी आता ब्लॉग चालू करतोय.
आणि आज पावसाळी वातावरण असल्यामुळे कदाचित त्याचे ढोल पण त्यांनी कमी केलेत असं बोलतो तर आहे. तर बघूया. पण बघू काय नेमकं तिकडे सीन आहे. आता अभुदयनगरला जाऊ, पोचू, बघू. ते बोलतोय मंदिरात वाजवायचे 10 ढोलच आहेत लावायचे. बघूया आता बापाच्या मनात आहे. बाप्पाच्या मनात आहे की पाऊस कमी केला तर ऍटलिस्ट सगळे ढोल येऊन वाजवू शकतील बाहेर. आता कमी तर होतोय. कमी होतोय. कमी झालाय, ऑलमोस्ट कमी झालाय. आणि आम्ही रेनकोटला मस्त खर्च केलाय दोघांनी, मी आणि सौरभनी. या लोकांनी तर अगोदरच खर्च केला होता. गेल्या वर्षीचे रेनकोट आम्ही गेल्या वर्षीचे रेनकोट. तर आता बघूया तिकडे पोचू आणि बघूया काय स्टेटस आहे तिकडचा. तर आता आपण पुढे ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग बघू कसे जाणार आहोत ते. ट्रॅव्हलिंग
गाडी घेताना त्याच्यावर पाय ठेव आणि त्यालाच घेत. मला माझे जुने दिवस आठवले ह्याच्यावरून. दोन्ही साईडला धापी पतंग उड़ाना, हट हट, तू नहीं पतंग तू नहीं, हम लोग करेंगे. मला माझे जुने दिवस आठवले. मी काम करायचो एकटा, 7-8 जणांचे ढोल एकटाच आणायचो. समोरच्याला फक्त गावाला बोलायचं उभा राहा, हलू नको, खेचतोय ना. असं वाटतं पहिल्यांदा करतोय. या लोकांनी असं ट्रीटमेंट देत आहेत. हा पथक प्रमुख आहे. कोवळा फोटो हा तेव्हाचा फोटो जेव्हा आपल्याला पहिल्यांदा भेटला होता. हे लोक असे ट्रीट करतात जसं का पहिल्यांदा वाजवतो. बघा ते का नेसवण्यापासून सगळं आता फक्त कपडे घालायचे ठेवले होते या लोकांनी. VIP खास आकर्षण हेच आहे. खास आकर्षण नवरा मुलाला तयार करायला बघ वेळ. असं खरंच वाटतंय हे तर नवरा आहे. नवीन कोणा कुठे आहे ना. ते लागे पहिली बंगाली बोलले ना. रेनकोट काढतायत गरम गरम.
ऍक्टिंग होते, ओव्हर ऍक्टिंग होते. मोदीला जागा नाही तो. गद्दारी केली ती दाढीची केली, मी नाही केली. ती मला बक्षीस घेऊन गेली. दाढीची केली का तिला बोल. मी सांगू हा सांगेल दाखवतोय हा विसतो. गद्दारी केली आणि गद्दारी बोललो. गाणं गा. मोदकवरनं लपडी. तर पोरांचं झालं शेवटी नाचून आणि पथकाचा कॉलही संपला. पथकाचं वादन संपलं पथकाचं. ऑल बँकेचा असतो. अरे थांब ना, आता मी परत काय करत होतो. झालं आमचं नाचून पोरांची मन भरली, नाचले मन भरून. बंटीचा पण ढोल पहिल्या ठोक्याला फुटला. माझी कथा होती. हा ह्याच्या गद्यामुळे बंटीचा पहिला ठोक्यातच फुटला आणि ह्यानी जो चढवून दिला होता त्याच्यामुळे पहिल्या ठोक्यालाच फुटला तो. आणि तो पान फाटलेलाच होता, त्यामुळे तो फाटलेलंही होतं आणि पान थोडंसं जून पण झालेलं हा, आहे. तर म्हणजे त्या- आता म्हणजे फाटायलाच आलेलं ते कधी ना कधी आताच फाटलं. ते बरं झालं तर जाऊ दे. पण फाटलं ते चांगलं फाटलं, वरून खालपर्यंत चिर पडली पानाला. म्हणजे आमचा बंडी चांगला वाटत आहे. एका ठोक्याला माणूस फाडू शकतो हे त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. पण नवीन पान फाडलं असतं तर आम्ही बाई फाडू शकतो नाही. बघ आमच्या परळ पुणेरीमध्ये एक नियम आहे. ज्या ढोलाला मध्ये भोगदा पडतो ना,
म्हणजे फक्त होल पडतो ना, म्हणजे तो पोरगा बरोबर नाही वाजवत, तो शाईच्या बाजूला वाजवतो. आणि जेव्हा पान वरच्या टोकापासून ते खालच्या टोकापर्यंत पूर्ण फाटतं ना, म्हणजे तो पोरगा बरोबर मिडलला मारतो शाईच्या. ह्याला म्हणतात कट्टर वादक. समजलं हे लॉजिक आहे. त्यांनी वादक कोण असतं हे सांगितलं आहे. म्हणजे वादक प्रॉपर वादक. तेच प्रॉपर वादक. तर पोरांचं झालं वाद, नाचून झालं, आणि बनराजच्या पोरांचं वाजवून झालं, आणि आमचं यांची लफडी वगैरे सगळं झालं. आणि आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. तर धीरज तांबेवरती गद्दारचा टॅग लावून झालं. हा, धीरज तांबेच्या तोंडावर गद्दारचा माथ्यावर. टॅग माथ्यावर. हा या आमच्या 2 पोरांनी लावलेला आहे. कारण की तो मोदक चोर होता. लपून चुपून चोरून खाल्ले चोरून त्यांनी. नाही खाल्ले. 2 नाही 3 खाल्ले, तिसरा पडला कारण की त्यांनी आमच्यापासून लपून खाल्ला. आणि मग चौथा तुमच्याकडून घेतला. आणि चौथा आमच्या ह्याच्यातूनच गायब केला. हो हो हो. त्यामुळे या गद्दारच्या नोटवर आपण हा ब्लॉग इथेच साइन ऑफ करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगला. कदाचित असेल तो परत पुणेरीचा ब्लॉग, कारण की धीरजचा ब्लॉग येईल नाही येईल, पण माझा आता येणार म्हणजे येणार. माझा व्हिडिओ कोण काढणार? माझा व्हिडिओ कोण काढणार? मग आता माहित नाही. मला नाही माहिती माझे व्हिडिओ कोण काढायचे. आणि हा, आय एम नॉट अ मोदक चोर. ओके, मोदक चोर धीरज तांबे. मी मोदक चोर नाहीये. दादर मोदे. तू बॉर्डर डेडी आहे. तू बॉर्डर डेडी आहे. तू डुलव आहे, डुलव. हा, तू गुलव आहे, गुलव. चोर मोदक चोर धीरज मोदक तांबे. चोर आज तो मोदक चोर आहे. 3 खाऊन मोदक मी काय नाही खाल्लं. आज तो बाबू कालिया. मी नाही तो बाबू कालिया. चला आता ब्लॉग एंड करूया. हा? आता ब्लॉग एंडिंग करा. चला सो ग्लाइस, मी चोर नाहीये. भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. तोपर्यंत Stay tuned. आणि मी पुन्हा एकदा बोलतो, मी चोर नाहीये. आज तो मोदक चोर. तो किती बोलला मी नाहीये तरी तोच आहे. टेक 5 परत एकदा. आज तो मोदक चोर. तर ये चला. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि मेन मुद्दा कमेंट करा. त्याशिवाय मला कळत नाही की तुम्हाला काय आवडतंय नाही आवडतंय. बरोबर ना? कारण की हे लोक नाचतात, हे वायफळत नाचतात. नेक्स्ट ब्लॉग 24 तारीखला. पण धीरजचा की माझा? तोही ब्लॉग असेल तर मेरा तो आने वाला है लग रहा है मेरे को. नहीं आया तो समझ जाना, इसने मेरा कैमरा गायब किया. गाड़ी है भाई, गाड़ी. जो भी ब्लॉग है वो हैशटॅग फुकट गँगचा ही है. हा, जे काय पडतं ते फुकटवरच पडणार. फुकटवर नाही पडणार, माझ्या चॅनलवर पडणार. आणि दुसरा माझ्या चॅनलवर. तर भेटू नंतर. तोपर्यंत बाय बाय. अरे वेड्या